नमस्कार मंडळी. आज आपण आलोय कोल्हापूरमध्ये. अगदी कोल्हापूर म्हणलं की मिसळ आणि मिसळ म्हणलं की कोल्हापूर हे आपल्याला नक्कीच आठवतं. नमस्कार, मी गौरी. गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कोल्हापूर म्हणलं की महालक्ष्मी मंदिर आणि रंकाळा तलाव याबरोबरच मिसळ हे खाद्यप्रेमींचं अतिशय स्पेशल म्हणता येईल. यामध्ये झणझणीत कट, चविष्ट मिसळ आणि पारंपरिक पद्धतीने ही कोल्हापुरी स्वाद असणारी ही मिसळ ही महाराष्ट्रातील सगळ्याच खाद्यप्रेमींना विशेष आवडणारी अशी ही आहे. चला आपण या मिसळीचा स्वाद घेऊयात. मिसळ म्हणली की त्यावरती झणझणीत हा कट लाल रंगाचा, त्यावरतीच कांदा, त्यानंतर ओलं खोबरं, त्यानंतर थोडंसं त्यावरती दही. अगदी साधी बसायची बैठक आणि वरती अशा पद्धतीचे हे सगळे फोटो इथे आपण बघतोय. अगदी साधे हे बैठकीची ही पद्धत आहे त्यांच्याकडे आणि अशा पद्धतीने वरती सगळे फोटो वेगवेगळ्या कलाकारांचे आहेत, जे जे आत्तापर्यंत तिथे येऊन गेले. अगदी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, तसंच अशा वेगवेगळ्या कलाकारांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. आता आपण इथे हे बघता बघता समोर पेटीपाव, कांदा, लिंबू हे सगळं आमच्या समोर ठेवलं गेलं. टेबलवर मिसळ येईपर्यंत आम्ही हे फोटो बघत होतो. यामध्ये वेगवेगळे मोठे मोठे कलाकार इथे येऊन गेलेले आहेत, या हॉटेलला भेट देऊन गेलेले आहेत. यानंतर इथे समोर आपल्या मिसळ इथे आलेली आहे. ही मिसळ बघून सगळ्यांनाच अगदी तोंडाला पाणी सुटेल अशीच ही मिसळ रंगीतदार, अतिशय चवदार, टेस्टी ही आपल्याला दिसतीये. जशी जशी आम्ही ही मिसळ संपवत गेलो तशी तशी ते पुन्हा पुन्हा थोड्या वेळाने कट आणून देत होते, तसंच थोडं थोडं कांदा मध्ये घालत होते, तसंच पेटीपाव आणून देत होते. अशा पद्धतीने ते मिसळ कंटिन्युअस आम्ही नवीन नवीन आणखी आम्ही खात होतो आणि असं सगळ्यांचंच होत होतं. इथे आपण बघतोय हे वरती पुन्हा पुन्हा फोटोकडे मध्ये मध्ये लक्ष जात होतं. या मिसळ बरोबर ताकही थंडगार आणि सोलकढी असे दोन्हीही तिथे अवेलेबल होते. या चटकदार मिसळीचा स्वाद घेऊन आम्ही तिथनं निघालो. तुम्ही नक्की या बावडा मिसळला एकदा नक्की भेट द्या. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे यासारखे छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. धन्यवाद.